Welcome to Don Bosco School and Junior College, Khodarambagh, Boisar. मराठी क्लास स्टँडर्ड 9th. व्याकरण, वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे अर्थावरून 4 प्रकार पडतात. विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य, ज्या वाक्यात साधे सरळ विधान केलेले असते किंवा काहीतरी माहिती पुरवलेली असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, माझे नाव शशांक आहे. आज खूप पाऊस पडला. वैशिष्ट्य, क्रियापद नेहमी वाक्याच्या शेवटी असते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला असतो. प्रश्नार्थी वाक्य, ज्या वाक्यात प्रश्न किंवा माहिती विचारलेली असते ते वाक्य म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. आज शाळेत का नाही गेलास? माझी गोष्ट कोणाला आवडली? वाक्यात का, कोण, कधी, कोणाला असे प्रश्नार्थक शब्द असतात आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असते. आज्ञार्थी वाक्य, ज्या वाक्यामधून आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी अर्थांचा बोध होतो ते आज्ञार्थी वाक्य. दरवाजा बंद कर, आज्ञा. वर्गाबाहेर निघून जा, हुकूम. बाबा मला आशीर्वाद द्या, प्रार्थना. खूप शिकून मोठा हो, आशीर्वाद. ज्याला वाक्य बोलले त्यानेच कृती करावी अशी अपेक्षा असते. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. उद्गारार्थी वाक्य, ज्या वाक्यात एखादी भावना दर्शवणारा उद्गार असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. वा, किती सुंदर आहेत ही फुले. छे, मला नाही आवडत हे. वैशिष्ट्य, वाक्यात केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच उद्गारवाचक शब्द असतो. वाक्यात उद्गारवाचक चिन्ह असते आणि क्रियापद वाक्यात मध्ये कुठेही असू शकते. Thanks for watching. Like, comment, share and subscribe.